श्रीमंत होण्यापूर्वी मिळतात हे संकेत. आपणास श्रीमंत व्हायचे असेल तर व्हिडिओ आवर्जून पहा. श्रीमंत होणे हे प्रत्येकालाच व्हावेसे वाटत असते, पण निसर्ग नियमानुसार मनुष्य श्रीमंत होणार असेल तर निसर्ग काही विशेष संकेत देत असतो. मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी जाऊन मनुष्य करोडपती होणार असतो. श्रीमंत होण्याच्या अगोदर काही विशेष संकेत दिसून येतात, त्याकडे कधीच दुर्लक्ष करू नका. हे शुभ संकेत आपणास काही मोठी आनंदाची बातमी, देवी माता लक्ष्मी आपणास प्रसन्न होणार आहे. हिंदू धर्मात माता लक्ष्मी धनाची देवी म्हटले जाते. ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा असते तेथे पैशाची कधीच कमतरता पडत नाही. घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जेथे असतो तेथे सदैव आणि सदैव आर्थिक प्रगती होते. अनेक मार्गाने पैसा येतो. थोडक्यात श्रीमंतच होतो माणूस. धनप्राप्तीसाठी आजचा हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये माता जय लक्ष्मी आणि बाळू मामा प्रसन्न आवर्जून लिहा. आणि ही माहिती आवडल्यास आपल्या 2 प्रियजन व्यक्तींना आवर्जून शेअर करा. ज्योतिषशास्त्रानुसार, धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या उजव्या हाताला किंवा स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात पैशाच्या सर्व समस्या संपून आर्थिक परिस्थिती चांगली मजबूत होणार आहे. सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर जीवनात चांगला बदल होणार आहे. हे सूचित करते वाईट काळ निघून जाणार आहे. तसेच तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळवून देणार आहे. अनेक मार्गाने घरात पैसा येणार आहे. जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात ओरडू लागली तर तुम्ही त्या देवाचे आशीर्वाद समजावे. गायीला भाकरी किंवा पालक खायला द्यावा. याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे दार ठोठावत आहे. झाडू आणि देवी लक्ष्मी यांचा देखील खोल संबंध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. तर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना 5 दिवस दररोज कोणीतरी जादू करताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील खूप शुभ संकेत आहे. पैसे मिळताच खूप धनलाभ होणार आहे. कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे. तर तुमच्या घरात गेटच्या बाहेर अग्निपंख उडवले गेले तर श्रीमंत होण्याचे संकेत मानले जातात. याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे. मांजराने मांजराच्या पिल्लिनीला जन्म दिला तर हे देखील खूप चांगले संकेत मानले जातात. मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला की यामुळे आपणास खूप धनलाभ होणार आहे. मौल्यवान वस्तू मिळणार आहेत हे देखील समजते. घरात एकाच ठिकाणी अचानक 3 सरडे दिसले तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. महालक्ष्मीच्या आगमनाचे हे खूप मोठा संकेत आहे. सरडे एकमेकांना पाठलाग करत दिसले तर हे देखील अत्यंत प्रगतीचे लक्षण मानले जाते. तुळशीच्या रोपात सरडा दिसणे हे देखील शुभ संकेत मानले जाते. हे अफाट संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचा दिवस बदलणार हे स्पष्ट होते. पण हे कधी शक्य होते? जेथे आपण वस्तीमध्ये राहतो त्या ठिकाणीच. देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि लवकर अफाट संपत्ती मिळवून देते.
स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसले तरी धनलाभाचा संकेत आहे. स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ आहे. आर्थिक लाभ होतो. आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. स्वप्नात लाल रंगाची साडी दिसणे देखील देवी माता लक्ष्मीचे संकेत आहेत. स्वप्नात उंच चढणे उडी मारणे चांगला संकेत आहे. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल, कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न घेऊन भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ तुम्हाला कोठून तरी अफाट पैसा मिळणार आहे. जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर जाग होते. ब्रह्ममुहूर्तावर जाग आल्यानंतर हळूहळू दररोज ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे, यामुळे आपली चांगली वेळ सुरू झाली हे समजावे. दुःखाचा डोंगर निघून जाऊन आपणावर चांगला कृपाशीर्वाद प्राप्त होतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात पोपट दिसला तरी देखील चांगले लक्षण आहे. स्वप्नात पोपटाचा अर्थ तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत. जर तुम्हाला स्वप्नात गाय, घुबड हे देखील दिसले तरी खूप चांगला संकेत आहे. स्वप्नात गाय, हत्ती, मोर, शंख, केळी, सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकणे देखील एक चांगले लक्षण मानले जाते. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमची चांगली वेळ सुरू झालेली आहे. तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलकं वाटणे, मन स्थिर आणि प्रसन्न वाटणे, मनाला आनंददायी अगदी निवांतपणा जाणवणे, अचानक धनप्राप्ती होऊ लागते, जसे की गुंतवणुकीत नफा मिळवणे, जुनी थकबाकी अचानक मिळणे, झाडावर चिमण्यांची वसाहत होणे, घराच्या आसपास हळदीसारख्या पिवळसर रंग दिसणे, यामुळे देखील धनलाभ श्रीमंत होऊ शकतो. स्वप्नामध्ये पांढरी हत्ती, साप, कमळ किंवा पाणी वाहताना दिसणे, आर्थिक तात्काळ प्रगती होते. शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे देखील धनलाभाचे लक्षण आहे. घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी, विशेषतः कबूतर किंवा चिमणी दाणे खातेले दिसणे, हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे अतिशय शुभ संकेत आहे. घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागेत स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो. दक्षिणेकडील भिंतीत तिजोरी ठेचून ठेवल्यास पैशाची बचत होते. वारंवार आर्थिक वृद्धी देखील होते. संपत्तीत वाढ होतो. याचप्रमाणे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे. धर्मशास्त्रानुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी उपाय. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचण दूर होते. जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते. खाली काही प्रभावी उपाय आहेत, हे देखील जाणून घेऊया. मुख्य दरवाजा शुभ मानला जातो. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवावा. दरवाजावर सुंदर तोरण, आंब्याची पाने किंवा फुलाची पाने लावावी. दरवाजावर स्वास्तिक, शुभ लाभ आवर्जून लिहावी. रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा किंवा लाईट लावणे हे देखील शुभ संकेत मानले जाते. उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ मानली जाते. याचप्रमाणे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. या ठिकाणी पाण्याचा स्रोत, फाउंटन, एक्वेरिशन ठेवला तरी जड वस्तू ठेवू नयेत, कारण धनहानी होते. हलक्या वस्तू ठेवाव्यात. धनप्रवाह वाढतो. तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिशेला ठेवावी. तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीस लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा. तिजोरीतील लाल कापड अंथरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा. यामुळे धन वाढ होते. तिजोरीच्या जवळजवळ आत आरसा ठेवू नका, कारण हे अशुभ मानले जाते. घरात पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा.
स्वयंपाकघर दक्षिण पूर्व आग्नेय कोण दिशेस करा. गॅस स्टोव्ह किंवा पाण्याचा नळ एकत्र ठेवू नये, यामुळे आर्थिक नुकसान होते. घरात कुठेही नळ सतत गळत असेल तर त्वरित दुरुस्त करून घ्या, नवीन करा. गळणारे पाणी हे पैशाची हानी करते. घर स्वच्छ ठेवा, नकारात्मक ऊर्जा दूर करा. घरात तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू, अनावश्यक वस्तू ठेवू नका, तात्काळ बाहेर फेकून द्या, नाहीतर नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करतेच. दररोज घरात झाडू मारा, पण सायंकाळ झाल्यानंतर झाडू चुकूनही मारू नका. दररोज गोमूत्र शिंपडावे. संध्याकाळी घरात दिवा लावावा. सुगंधी धूप दीप अगरबत्ती लावावी. शुभ वृक्ष आणि रोप लावावी. घरात तुळशीचे रोप लावा. दररोज तुळशीला पाणी आणि 3 अगरबत्त्या लावा. पूजा करा. तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा. मनी प्लॅन्ट किंवा कुसुमाचे झाड घरात आवर्जून लावा. घरात आरसा दर्पण योग्य ठिकाणी लावा. आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. तिजोरी किंवा पैशाचे ठिकाण आरशासमोर ठेवू नका, यामुळे पैशाची गळती होते. याचबरोबर बेडरूम समोर आरसा नसावा, यामुळे वास्तू दोष निर्माण होतो.